वैष्णवीचं बाळ स्वतःकडे ठेवणारा व कसपटे कुटुंबाला धमकावणारा पिंकीताईचा मित्र निलेश चव्हाण थेट नेपाळला पोहोचला होता। बंदुकीचा धाक दाखवत याच निलेश चव्हाणने कसपटे कुटुंबियांना धमकावलं होतं। त्यांना वैष्णवीच्या बाळाचा ताबा द्यायला देखील नकार दिला होता। पण अखेर कसपटे कुटुंबाला बाळाचा ताबा मिळाला आणि निलेश चव्हाणचा खरा चेहरा सुद्धा सगळ्यांसमोर आला होता। त्यानंतर निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला, पण पोलिसांनी निलेश चव्हाणला अटक करण्याआधीच तो फरार झाला होता। जवळपास पोलिसांची 6 पथकं आठवडाभर या निलेश चव्हाणचा शोध घेत होती। अशातच निलेश नेपाळजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि आता अखेर हा निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे। नेपाळमधून आता निलेशला महाराष्ट्रात आणलं जाईल, ज्यातून निलेश चव्हाण पोलिसांपासून पळ काढत असल्याचं सिद्ध झालंय। दरम्यान यामुळे निलेश चव्हाणने नक्कीच काहीतरी केलंय, जे लपवण्यासाठी तो पोलिसांपासून पळ काढत होता। निलेशचं एकूणच हे सगळं वागणं तो गुन्हेगार असल्याकडे इशारा करतोय असं बोललं जाते। तर निलेश सुद्धा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी असेल का, यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा। आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।